हॅलो, हॅलो. आपण ऐकत आहात द अनएक्सप्लोर्ड वर्ल्ड ऑफ अकाउंटिंग या विषयावर हरी रामसुब्रमण्यन बरोबरच्या मुलाखतीतला दुसरा भाग. या भागात आपण ऐकू की अकाउंटिंगचा जगात एक्झॅक्ट रोल काय आहे. हा प्रश्न सोपा वाटत असेल, पण याचं परफेक्ट उत्तर मला देखील माहिती नव्हतं. आणि प्रत्येक अकाउंटिंग स्टुडंटला तर हे नक्की माहिती असायला हवं. मग मी त्याला हे विचारलं की PhD केल्याने आणि अकाउंटिंगविषयी एक वेगळा दृष्टिकोन आल्याने त्याचं शिकवणं कसं बदललं आहे. तर ऐकूयात तो काय म्हणाला. मला असं वाटतं की त्याच्या आधी आपण अकाउंटिंग काय आहे ह्याच्यावरती बोललेलं बरं पडेल. बरोबर. कारण खूप लोकांना अकाउंटिंग काय करतं, अकाउंटिंग म्हणजे फक्त बॅलन्स शीट असं वाटतं, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट असं फक्त वाटतं. तर त्याच्यावरती जरा बोलूया. सो थोडीशी हिस्ट्री पण मी 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 सांगेन याच्यामध्ये. सो 1960च्या काळात इकॉनॉमिक्स मध्ये खूप रिसर्च व्हायचं. ते म्हणजे सिमेट्रिक मार्केट्स मध्ये रिसर्च व्हायचं. सिमेट्रिक मार्केट्स म्हणजे काय? बायर आहे आणि सेलर आहे, आणि बायर आणि सेलर दोघांनाही सेम इन्फॉर्मेशन सेट आहे. सो त्यांचं जे डिसिजन्स असतात, त्यांना काही डिसाईड करायचं असतं, तर ते सेम सेट ऑफ इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती डिसाईड करतात. त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आहे स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये स्वप्नील कडे पण सेम सेट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, माझ्याकडे पण सेम सेट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. स्वप्नील इज मच बेटर ॲट इव्हॅल्युएटिंग दॅट इन्फॉर्मेशन. आय एम नॉट. सो दॅट इज डिफरंट. बट दोघांकडेही ॲज फार एज ऑपॉर्च्युनिटी इज कन्सर्न इज सेम. ॲबिलिटी मे डिफर, ॲबिलिटी वेगळी आहे, पण दीज आर ऑल सिमेट्रिक मार्केट्स. तर खूप रिसर्च या सिमेट्रिक मार्केट्स मध्ये कसं काय बायर आणि सेलर पुढे येऊन ट्रान्झॅक्शन करतात ह्याच्यावरती खूप रिसर्च झालं होतं. सो ह्याच्यामध्ये काय, वन ऑफ द मेन कन्क्लुजन्स इज प्राइस जे असतं दॅट सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम. सो डिमांड आणि सप्लाय आहे, प्राइस आहे, बायर अँड सेलर आहेत, अँड दे डू द ट्रान्झॅक्शन. पण त्याच्यानंतर इकॉनॉमिस्ट विचार करू लागले की एसिमेट्रिक मार्केट्स असेल तर काय होईल. एसिमेट्रिक मार्केट्स म्हणजे बायर आहे, सेलर आहे, पण एक पार्टी जी आहे त्याच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे, सुपिरियर इन्फॉर्मेशन आहे कम्पेअर्ड टू द अदर पार्टी. त्याचं सगळ्यात सिंपल उदाहरण घ्यायचं म्हणजे सेकंड हँड कार मार्केट. सो तुमच्याकडे सेकंड हँड कार आहे, जो सेलर आहे त्याच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे अबाउट द कार. जो बायर आहे त्याच्याकडे काहीच इन्फॉर्मेशन माहित नाही, बिकॉज सेलरकडे जे कार आहे, सेलरला एक्झॅक्टली माहिती आहे की याची क्वालिटी काय आहे. ना क्वालिटी जे आहे ते कंटिन्युअम आहे, म्हणजे क्वालिटी तुम्ही जर मॅथमॅटिकली म्हणायचं असेल तर क्वालिटी कॅन बी फ्रॉम 0 to 100. 100 being द बेस्ट क्वालिटी, 0 being द वर्स्ट क्वालिटी. तर मध्ये कुठेही तुम्ही ते स्लाइडरला विचार करू शकता की क्वालिटीला तुम्ही जर पॉइंट्स द्यायचे असतील. पण हे अनालिसिस करणं थोडं कठीण पडतं. सो लेट अस टेक अ व्हेरी सिम्पल केस. म्हणजे दोन टाईप ऑफ क्वालिटी आहे, गुड क्वालिटी अँड बॅड क्वालिटी. सो कार्स जे आहेत ते दोनच टाईपचे आहेत, गुड किंवा बॅड. सेलर जो आहे तो एक्झॅक्टली सांगू शकतो की त्याच्याकडे जर 50 कार आहेत तर कुठली कार बॅड क्वालिटीची आहे आणि कुठली कार गुड क्वालिटीची आहे. पण बायर जो आहे, बायरला काहीच माहित नाही. सो लेट्स एज्युम फॉर द सेक ऑफ अझम्पशन की बायरला फक्त माहिती आहे की 50% कार्स गुड आहेत आणि 50% कार्स बॅड आहेत. सो बेसिकली बायर काय करतोय, बायर कॉइन टॉस करतोय, बिकॉज 50% चान्स आहे की गुड क्वालिटी, 50% चान्स आहे की बॅड क्वालिटी. सो इट्स सेम एज टॉसिंग अ कॉइन. सो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की नो मॅटर व्हॉट प्राइस द बायर इज रेडी टू ऑफर, कुठली प्राइस बायर ऑफर करायला रेडी आहे, बायर्स विल स्टे अवे फ्रॉम द मार्केट. म्हणजे बायर्स त्या मार्केटमध्ये जायच्या आधी विचार करतील. का? कारण कारण एक म्हणजे ट्रस्ट इश्यू आहे की सेलरकडे जास्त इन्फॉर्मेशन असल्यामुळे सेलर कॅन यूज दॅट इन्फॉर्मेशन त्यांच्या ऍडव्हान्टेज साठी. आणि हे आपण खूप बघतो. दॅट इज वाय इन इंडिया इवन टुडे people are not that comfortable buying
सेकंड हँड कार. सेकंड हँड कार. बिकॉज कोणाकडनं घ्यायचं, ट्रस्ट आहे, ते सगळ्या गोष्टींमुळे लोक विचार करतात. सो बेसिकली ह्याच्यामध्ये कंक्लुजन काय आहे की प्राइस जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत. म्हणजे प्राइस मुळे बायर आणि सेलर एकत्र येतीलच ह्याची खात्री नाहीये. तर ह्याच्यामध्ये आता मग नेक्स्ट विचार तुमच्या मनात असा येईल की अच्छा ठीक आहे, असा प्रॉब्लेम आहे, तर याला सॉल्व्ह कसं करायचं. लेट्स से की आय वॉन्ट टू डेव्हलप अ सेकंड हँड कार मार्केट. तर आपण काय करू शकतो. तर याच्यामध्ये बायर साइड सोल्युशन असं आहे की बायरने मेकॅनिकला बोलवायचं. मेकॅनिक बेसिकली काय करतोय इज इम्प्रुव्हिंग द चान्सेस ऑफ दॅट कॉइन टॉस. पहिले कॉइन टॉस असल्यामुळे देर वॉज ओनली 50-50 चान्स. नाव ब्रिंगिंग इन अ मेकॅनिक, तुमचे चान्सेस ऑफ फाइंडिंग अ गुड क्वालिटी कार इन्क्रीजेस. राईट. देन तुमचं बायर आणि सेलर एकत्र येतील आणि ट्रान्झॅक्शन होऊ शकेल. हा जो अनालिसिस होता हा केला होता जॉर्ज एकरलॉफ. आणि जॉर्ज एकरलॉफला या गोष्टीसाठी नोबेल प्राइज मिळालं होतं 2001 मध्ये. आता आपण विचार करू की अच्छा या साध्या गोष्टीसाठी का नोबेल प्राइज मिळाला. तर ह्याचे इम्प्लिकेशन जे आहेत ते खूप मोठे आहेत. ह्याचं इम्प्लिकेशन का मोठं आहे, कारण तुम्ही हा फ्रेमवर्कचा विचार करा. सेकंड हँड कार मार्केट इज जस्ट अ डमी, इट इज जस्ट अन एक्झाम्पल. फ्रेमवर्क काय आहे, इन्फॉर्मेशन एसिमेट्री. म्हणजे दोन पार्टीज आहेत, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन गॅप आहे. आणि हे दिस इज द क्रक्स ऑफ अकाउंटिंग. हा क्रक्स का आहे अकाउंटिंगचा, कारण तुम्ही विचार करा एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये सीईओ आहे ज्याला अपॉइंट केलं शेअर होल्डर्सनी. आणि शेअर होल्डर जे आहेत ते डिस्पर्स्ड आहेत. सो शेअर होल्डर्स कॅनॉट कंट्रोल द कंपनी और मॅनेज नाही करत. का, कारण त्यांच्याकडे एक्सपर्टीज नाहीये, त्यांच्याकडे वेळ नाहीये, बिकॉज दे आर इन्व्हेस्टेड इन मल्टिपल ऑर्गनायझेशन. सो त्याच्यासाठी ते काय करतात, ते अपॉइंट करतात सीईओला. आता सीईओला त्या कंपनी बद्दल जास्त माहिती आहे कम्पेअर्ड टू द शेअर होल्डर्स. सो ऑटोमॅटिकली देर इज अन इन्फॉर्मेशन एसिमेट्री. shareholders have less information, CEOs have more information about the company. आता CEOs काय करू शकतात, CEOs can exploit that information for their own advantage. कारण ते काय म्हणतील शेअर होल्डर्स कडे, किंवा दे कॅन टेल द इन्व्हेस्टर्स की आमची जी कंपनी आहे दॅट इज द बेस्ट कंपनी दॅट यू कॅन इन्व्हेस्ट इन. सो पीपल जे आहेत ते मिसगाईड होऊ शकतात, कारण त्यांना माहित नाहीये एक्झॅक्टली काय चालू आहे. तर अशा गोष्टींमध्ये सीईओ कॅन ऑलवेज से की तुम्ही आमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स कडे बघा. बिकॉज फायनान्शियल स्टेटमेंट्स काय, इट्स लाईक अ रिपोर्ट कार्ड. इट्स लाईक अ रिपोर्ट कार्ड. ते असं विचार करा की शाळेतली मुलं आहेत, शाळेतल्या मुलांमध्ये तुम्हाला माहित नाहीये की कोण किती शाणा आहे. तर तुम्ही जाऊन विचारता, तर ती मुलं म्हणतात की अरे आमचं रिपोर्ट कार्ड बघा ना, मार्क कम्पेअर करा. सो तसं झालं. पण प्रॉब्लेम असा होतो त्या फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये की ते फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवणारे पण सीईओच आहेत. म्हणजे जे बनवणारे आहेत नॉट ऍक्च्युअली सीईओ आहे, बट त्यांच्या अंडरच काम करणारे आहेत. अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती सीईओची आहे. त्याच्यामुळे सीईओ काय करू शकतो की ते फायनान्शियल स्टेटमेंट्स त्याला जसं पाहिजे तसं तो ट्विक करू शकतो. बरोबर. कारण ऍट द एंड ऑफ द डे फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये पण काही जजमेंट्स इन्व्हॉल्ड असतात. आणि देर इज, it's not like everything is black and white in financial statements. There are gray areas. There is a judgment involved. So you can use it to your own advantage. मग अशा गोष्टी ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो की शेअर होल्डर्सना ट्रस्ट नाही करू शकत. सॉरी, शेअर होल्डर्स फायनान्शियल स्टेटमेंट्सना ट्रस्ट नाही करू शकत. तर ह्याच्यामध्ये शेअर होल्डर्स काय करतात, दे ब्रिंग इन अ मेकॅनिक. And that mechanic in the case of corporates is the auditor. So what is the auditor doing? Auditor म्हणतो की हे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते ट्रू अँड फेअर व्ह्यू देतात. सो ते कधीच सांगत नाही की हे करेक्ट आहे, बिकॉज देर इज नथिंग कॉल्ड करेक्ट इन केस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, कारण त्याच्यामध्ये जजमेंट वगैरे इन्व्हॉल्ड आहे. पण ऑडिटरचा मेन रोल जो आहे तो मेकॅनिकचा आहे. तर हे का खूप महत्वाचं आहे, जेव्हा मी हे वाचलं होतं तेव्हा मला असं जाणवलं की आपण नेहमी विचार करतो ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट की द डिमांड जो आहे ऑडिटरचा
दॅट इज बिकॉज रेग्युलेशन आहे. करेक्ट. पण असं नाहीये की रेग्युलेशन नसेल तरीही शेअर होल्डर्स विल डिमांड फॉर ऑडिट. का? बिकॉज देर इज इन्फॉर्मेशन एसिमेट्री. So tomorrow, if we don't have information asymmetry, we don't need audit. त्याच्यामुळेच प्रायव्हेट कंपनीजना ऑडिट नाही करावं लागत. का? कारण प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजर किंवा सीईओ जो आहे आणि शेअर होल्डर जो आहे तो एकच माणूस असतो. सो अशा जेव्हा आपल्याला हा फ्रेमवर्क कळतो तेव्हा आपलं अकाउंटिंगचं अंडरस्टँडिंग खूप वाढतं. मग त्याच्यानंतर कळतं अच्छा ऑडिटरला म्हणूनच एक सेपरेट ऑडिट कमिटी असते. शेअर होल्डर्स अपॉइंट करतात, सीईओ नाही अपॉइंट करू शकत. कारण इमॅजिन सेकंड हँड कार मार्केटमध्ये सेलरने जर मेकॅनिकला अपॉइंट केलं तर इट डझंट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. सो हा फ्रेमवर्क तुम्हाला जर कळला तर ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि मग तुमचं अंडरस्टँडिंग ऑफ अकाउंटिंग खूपच वाढेल असं मला वाटतं. आणि जो तू म्हणालास की रिलेटेड टू टीचिंग, हाच पॉइंट मला टीचिंग बद्दल घेऊन यायचा आहे की मी आधी शिकवायचो, आता पण शिकवतो. म्हणजे पीएचडीच्या आधी मी जेव्हा शिकवायचो मला हा बिग पिक्चर नव्हता. आणि असं नाहीये की मी बाहेरचं काही सांगायचो नाही किंवा सिलेबसच्या बाहेरचं मी शिकवायचो नाही. मी शिकवायचो, पण तेवढंच शिकवायचं जेवढं माझं अंडरस्टँडिंग होतं आउटसाइड द सिलेबस. पण आता जेव्हा जर मी सीए स्टुडंट्सना शिकवलं की माझं फर्स्ट लेक्चर हा एक्झाम्पल असेल की याच्यामध्ये मला असं वाटतं की ऑडिटिंगच्या फर्स्ट लेक्चर मध्ये हे जे फ्रेमवर्क आहे ते सांगणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याला जर मी एक्सटेंड केलं तर ह्याच्यामध्ये हा होता बायर साइड सोल्युशन. जो सेकंड हँड कार मार्केटमध्ये बायर्स काय करू शकतात. बट ऍट द सेम टाइम सेलरला पण इन्सेंटिव्ह आहे की सेलरने काय केलं की त्यांच्या बायर आणि सेलर मध्ये ट्रान्झॅक्शन होईल. सो आणि कधी कधी बायर साइड सोल्युशन मे बी टू एक्सपेन्सिव्ह और बायर साइड सोल्युशन मे नॉट एक्झिस्ट. सर सेलर साइड सोल्युशन काय आहे की सेलर कॅन गिव्ह अ वॉरंटी ऑन द सेकंड हँड कार. कारण वॉरंटी जे आहे ते बॅड क्वालिटी कार्स वरती एक्सपेन्सिव्ह आहे. सो जो तुमचा वॉरंटी आहे दॅट इज अ सिग्नल की दिस इज अ गुड क्वालिटी कार. सो that signal helps seller to attract buyers. मग तुम्ही हाच फ्रेमवर्क दुसरीकडे कुठे अप्लाय करू शकता. एम्प्लॉयमेंट मार्केट. सो देर इज अ एम्प्लॉई हु वॉन्ट्स टू गेट हायर्ड. एम्प्लॉयर आहे ज्याला हायर करायचं आहे. ऑफकोर्स एम्प्लॉई हॅज मोर इन्फॉर्मेशन अबाउट देअर एबिलिटी. आणि एम्प्लॉई काय करू शकतात, दे कॅन ऑलवेज क्लेम की दे आर द बेस्ट employees that the employer can hire. पण एम्प्लॉयर कडे बायर साइड सोल्युशन नाहीये. एम्प्लॉयर इथे मेकॅनिकला घेऊन येऊ शकत नाही. देयर इज नो मेकॅनिक कॉन्सेप्ट हिअर. सो हिअर एम्प्लॉई कसं काय स्टँड आउट होतो कम्पेअर्ड टू अदर्स इज युअर एज्युकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन का इकडे इम्पॉर्टंट होतं, बिकॉज इट्स अ सिग्नल अबाउट युअर एबिलिटी. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की लिंक्डइन वरती जे डिस्कशन्स होतात की अटेम्प्ट्स ऑफ सीए स्टुडंट्स इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट अँड ऑल, ते मला असं थोडंसं वाटतं की इट इज अ गुड सायकोलॉजिकल किंवा गिव्ह गुड सोसायटली डिस्कशन, बट इकॉनॉमिकली इट इज नॉट साऊंड. का? कारण वेन आय एम हायरिंग अ न्यू एम्प्लॉई, माझ्याकडे त्याच्या एबिलिटी बद्दल काहीच सिग्नल्स नाहीयेत. सो आय एम ग्रॅबिंग दीज सिग्नल्स. फर्स्ट अटेम्प्ट आहे का, रँकर आहे का, signals which make you stand out. Of course, 10 years down the line, they don't matter. Why they don't matter? Because you have other information sets on the basis of which you can decide. म्हणजे तुमचे डिसिजन जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही वेट्स देताय ना. तुमच्याकडे 5 पॉइंट्स आहेत किंवा 5 पॉइंटर्स आहेत. तुम्ही सगळ्या गोष्टींना वेगवेगळे वेट्स देताय. जेव्हा 10 वर्ष झालेली असतात तेव्हा तुम्हाला कळतं की याचे 3 अटेम्प्ट्स आहेत, 5 अटेम्प्ट्स आहेत, इररिलेव्हंट आहे. कारण दिस पर्सन हॅज परफॉर्म रिअली वेल इन द लास्ट 10 years. सो यू विल गिव्ह मोर वेट टू दॅट इन्फॉर्मेशन. बट जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन सेट कमी असतं, तर तुम्ही या पॉइंटर्स कडे जातात. सो देर इज अ बेसिक इकॉनॉमिक आर्ग्युमेंट वाय ऑर्गनायझेशन्स आर सिलेक्टिंग फर्स्ट अटेम्प्ट चार्टर्स किंवा हायर
मार्क्स जे इम्पॉर्टन्स आहे. तर हा जो मॉडेल होता ज्याच्यामध्ये सेलर साइड सोल्युशन दिला होता, हा मायकल स्पेन्सचा डिझर्टेशन होता, थिसिस होता. आणि मायकल स्पेन्सला पण एसिमेट्रिक मार्केटच्या अनालिसिस साठी नोबेल प्राइज मिळालं होतं. सो इफ यू थिंक ऑफ द फ्रेमवर्क, द स्टेप बाय स्टेप प्रोसेस इज व्हेरी सिम्पल इन द सेन्स की बायर साइड सोल्युशन झालं, आता काय करू शकतो, अरे सेलर साइड सोल्युशन पण विचार करू शकतो. आणि याचं ते इम्प्लिकेशन असल्यामुळे, लार्ज स्केल इम्प्लिकेशन असल्यामुळे त्यांना नोबेल प्राइज मिळाला. आता याचे इम्प्लिकेशन खूप चिक्कार आहेत. म्हणजे जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, लेट्स से की ब्लड डोनेशनचा एक्झाम्पल घेतलं तर ब्लड डोनेशन मध्ये इट इज व्हॉलंटरी. आतापर्यंत आपण कधी असा विचार नाही केला की ब्लड डोनेशनला पे का नाही करत. ब्लड डोनेशनला पे केलं तर काय होईल. सो ब्लड डोनेशन मध्ये काय प्रॉब्लेम होतो की इफ आय एम द डोनर, I know the quality of my blood. If you are the recipient, Swapnil has no idea where the blood is coming from. Correct? जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो त्याच्यानंतर हॉस्पिटल्स त्या ब्लड ना चेक करतात. बट देर आर सम डिसीजेस विच कॅनॉट बी ट्रेस्ड बाय चेकिंग. राईट. नाव त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो, इफ आय एम इन्सेंटिव्हाइज्ड टू डोनेट ब्लड, then there are chances that I will donate blood even if the quality of my blood is bad quality. Right. Because I am getting money for that. But if it is a donation market, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच पैसे नाही मिळत, काही इन्सेंटिव्ह नाही आहे, if I am a bad quality donor, I will stay away from the market. बिकॉज माझ्याकडे आता काही लोकांना, आय एम नॉट अ सेडिस्ट किंवा आय एम नॉट अ सोशल सायको नाहीये मी की मी जाऊन डोनेट करेन जस्ट बिकॉज आय लाईक दॅट पर्सन सफरिंग. सो जेव्हा इन्फॉर्मेशन एसिमेट्री एवढी जास्त होते की इट कॅन हॅव कॅटेस्ट्रॉफिक आउटकम्स, देन यू हॅव टू मेक शुअर की इन्सेंटिव्ह नाही देतोय आपण. सो हा जो फ्रेमवर्क एकदा समजून घेतला आपण इन्फॉर्मेशन एसिमेट्रीचा, तर मग आपल्याला खूप सगळ्या गोष्टी कळायला सुरू होतात. जसं की सेकंड हँड कार मार्केटमध्येच आता इंडियामध्ये पण खूप व्हायला लागलंय की देर आर वेबसाइट्स, ऍटलिस्ट इन द US किंवा लोक US मध्ये वगैरे किंवा युरोपमध्ये सेकंड हँड कार मार्केट इज व्हेरी कॉमन. इनफॅक्ट आय थिंक मोर पीपल बाय सेकंड हँड कार्स दॅन बाईंग न्यू कार्स. कारण न्यू कार्स वगैरे ते कंपनी वगैरे असतात ते जास्त बाय करतात. पण लोक का सेकंड हँड कार मार्केट वरती विश्वास करतात, बिकॉज देर आर थर्ड पार्टी वेबसाइट्स विच गिव्ह यू द डिटेल्स ऑफ दॅट कार्स वन्स यू पुट द इन्फॉर्मेशन. म्हणजे किती ऍक्सिडेंट झालेले आहेत तुम्हाला कळतं, किती वेळा मेंटेनन्स केलेला आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. सो द थर्ड पार्टी इज ऍक्च्युअली ब्रिजिंग द इन्फॉर्मेशन गॅप. सेलर कडे जे जास्त इन्फॉर्मेशन आहे, आता दे आर ऑल्सो गिव्हिंग बायर विथ दॅट इन्फॉर्मेशन. सो दिस इंटरमिडियरी इज प्लेइंग द व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे बेसिकली आता आपण फिलॉसॉफिकली जर विचार केला तर ह्याच्यामध्ये असं आहे की जर माणसं एकमेकांना ट्रस्ट करू शकले आणि सेलर जो आहे तो बोलला की नाही, आय प्रॉमिस की मी माझा जो इन्फॉर्मेशन सुपिरियरिटी आहे, माझ्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे, मी एक्सप्लॉइट नाही करणार, आणि ह्याच्यावरती आपण त्या लेवलवरती जर जाऊ शकलो, मग या सगळ्या थर्ड मार्केट, थर्ड पार्टी, इंटरमिडियरी, ऑडिटर कोणाची गरजच पडणार नाही. दॅट इज आयडियल म्हणजे, बट ते होणं शक्य नाही आहे. येस. तो मला तरी वाटतं की आपल्याला या गोष्टींचं काहीच, म्हणजे जसं तुम्हाला काहीच शिकवलं जात नाही इन टर्म्स ऑफ ऑडिटिंग का लागतं किंवा अकाउंटिंग का लागतं, आणि त्याचं लार्जर कनेक्शन किंवा एक मॅक्रो पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. युजली एक असं वाटतं, आता मी पण जेव्हा ऑडिटिंग बद्दल विचार करायचो किंवा जेव्हा ऍक्च्युअली ऑडिटिंग करायचो आर्टिकलशिप मध्ये वगैरे, तेव्हा आपलं थिंकिंग असंच असतं की ओके, ऑडिटिंग लागतंय बिकॉज जसं तू म्हणाला, वन इज रेग्युलेशन, टू इज ठीक आहे, लाईक कंपनीला पण असं वाटायला पाहिजे किंवा कंपनीला पण लाईक मॅनेजमेंट
च्या साईडने पण एक असतं की नाही आपल्या कंपनीमध्ये फ्रॉड होऊ नये किंवा या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक काही होऊ नये आणि एक ट्रू अँड फेअर रिप्रेझेंटेशन व्हावं. दॅट्स इट. म्हणजे त्याच्या ऍडिशनल काय युजेज आहे किंवा काही युजेज नाहीये एवढं विचार कधी केलेला नव्हता. विच आय एम लाईक बिंग फ्रँक अबाउट, लाईक कारण कधीच आपल्याला शिकवलं जात नाही तसं. प्लस ऑडिटिंग अशा सब्जेक्टमध्ये जरी सब्जेक्ट पण एवढा बोरिंग करायचे इन टर्म्स ऑफ एक्झामिनेशन. जसं आपण म्हणतो की इंडिया हॅज एक्झामिनेशन सिस्टम अँड नॉट एज्युकेशन सिस्टम. तर तशा ह्याच्यात एकदमच फालतू असायचे. म्हणजे क्वेश्चन्स पण असे फालतू असायचे. आपल्याला बऱ्याच गोष्टी पाठ कराव्या लागायच्या की नाही या स्टँडर्डमध्ये हे आहे, त्या स्टँडर्डमध्ये ते आहे. सो लाईक आपलं एक एकंदरीत अंडरस्टँडिंग ऑफ ऑडिटिंग किंवा एकंदरीत अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स यूज टू बी लाईक कसं हे पाठ करू शकतो किंवा कसं एक्झाम मध्ये जाऊन ते प्रोड्यूस करू शकतो ह्याच्यावरती जास्त भर असायचा. आणि नंतर जेव्हा ऍक्च्युअल लाईफमध्ये करताना थोडा कदाचित ऍटिट्यूड चेंज होतो. बट आय डोंट थिंक ह्या लेवलला चेंज होतो की आपल्याला एकदम असं डोक्यात आपल्याला प्रकाश पडतो की नाही ह्याच्यासाठीच ऑडिटिंग झालं पाहिजे. सो आय थिंक जे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर जी केलेली आहे की इन टर्म्स ऑफ एसिमेट्रिक इन्फॉर्मेशनला हँडल करण्यासाठी ऑडिटरचा रोल इम्पॉर्टंट आहे, ही फार महत्वाचं आहे असं वाटतं. स्टे ट्यून्ड इन. बऱ्याच इंटरेस्टिंग गप्पा अजून बाकी आहेत. लवकरच पुन्हा भेटू. जर तुम्हाला अख्खा इंटरव्ह्यू एकत्र पाहायचा असेल तर तुम्ही तो यूट्यूबवर पाहू शकता. थँक्यू.